औषध विक्रेत्यांची एक प्रेस आम्ही या ठिकाणी बघितली. काही औषध विक्रेते म्हणजे कीटकनाशक विक्रेते आणि खत विक्रेते यांची प्रेस झाली आणि सन्माननीय खासदार राजू शेट्टी यांचा त्यांनी निषेध व्यक्त केला. खरं म्हणजे ह्या वक्त्यावरती मला त्यांना बोलायचं आहे असं की ज्या दिवशी कारण एक वर्षापूर्वी ज्यावेळी थ्रिप्सचं संकट ह्या आंबा बागायतदार काजूवरती या ठिकाणी भोंगावलेलं होतं, त्यावेळी इथले पालकमंत्री नितेश राणे यांनी सुद्धा असंच वक्तव्य एक ठिकाणी केलं होतं आणि आंबा बागायतदार आणि काजू बागायतदारांनी कुठच्याही कीटकनाशकाचे पैसे देऊ नये असे ह्या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं. ते मी बघून घेईन, ते बघून घेईन अशा पद्धतीचं वक्तव्य नितेश राणेंनी सुद्धा केलं होतं. पण त्यावेळी मात्र ह्यांचं तोंड उघडलं नाही. पण आज सन्माननीय राजू शेट्टी साहेब ज्यावेळी बोलतात त्यावेळी मात्र नक्की ते या ठिकाणी प्रेस घेण्यासाठी उभे राहिले. याच्या मागे गोड बंगाल काय आहे? हे कोणाचे एजंट म्हणून काम करतायत? हे नितेश राणेचे एजंट म्हणून काम करतायत का या जिल्ह्यामध्ये? कारण ज्या दिवशी पालकमंत्री नितेश राणे बोलतात अशा संदर्भात त्यावेळी तुम्ही तोंड उघडत नाही आणि पण सन्माननीय राजू शेट्टी बोलतात तेव्हा तुमचं लगेच आंबा बागायतदारांच्या विरोधात त्या ठिकाणी वक्तव्य केलं जातं. ते कोण सांगतं तुम्हाला? आमचा थेट आरोप आहे हे पालकमंत्री नितेश राणे यांनी तुम्हाला सांगून घ्यायला लावलेली ही प्रेस आहे आणि त्या राजू शेट्टी यांचा हा अपमान करण्याचा ह्यांना कुठचाही हक्क नाही. कारण खरं म्हणजे आंबा बागायतदार काजू बागायतदार हे ह्यावेळी खरोखरच त्यांच्यावरती संकट जे आलेलं आहे ते शासनाने सुद्धा नोंद घेतलेलं आहे की 90% 85 ते 90% संकट या आंबा बागायतदारांना नुकसान झालेलं आहे आणि अशी नोंद सरकारी या ठिकाणी घेतलेली आहे. पण पंचनामे या ठिकाणी झालेले नाहीत, पण नोंद घेतलेली आहे. आणि अशा अवस्थेमध्ये ही जेव्हा तुम्ही प्रेस घेता त्यावेळी त्यांच्या जखमेवर मीठ सोडल्यासारखं होतं. खरं म्हणजे ते सांगतात याच्यामध्ये की 90 कोटीचं आम्ही दरवर्षी या ठिकाणी औषधं विकतो, खतं विकतो. मग ह्यावेळी 90 कोटीची जर औषधं तुम्ही आंबा बागायतदार आणि काजू बागायतदारांच्या जीवावरती, इथल्या शेतकऱ्यांच्या जीवावरती विकत असाल तर त्यांच्याबद्दल तुमची कृतज्ञता असणं सुद्धा तुमचं कर्तव्य आहे. आणि अशा विक्री करता त्यावेळी तुम्ही त्यांचं व्याज पण मागच्या वेळी असा विषय पण आलेला होता ज्यावेळी आंबा बागायतदार काजू बागायतदारांचा की तुम्ही याचं व्याज पण घेता. ज्या दिवशी तुम्ही त्यांचं उधारी देता त्यांना त्याचं वर्षभराने किंवा 6 महिन्यांनी त्यांनी जर पैसे दिले त्याचं व्याज घेता. याचा कोण निषेध करणार आहे? खरं म्हणजे ही स्थिती झालेली आहे. खरं म्हणजे खोटं बोलून मागच्या वेळी जेव्हा थ्रिप्स आला आणि त्यावेळी औषध विक्री तुम्ही केला, जी औषध विक्री केला ती तुम्ही खरं बोलून केलं होतं का? तुम्ही खोटं बोलूनच सांगितलं ना की ही थ्रिप्स औषध आहे आमच्याकडे, हे तुम्ही घ्या, हे थ्रिप्स वरती वापरा. या थ्रिप्स वरती वापरून त्याचा काही फरक पडला काय? त्या आंबा बागायतदारांना काही फरक पडलेला नाही. त्यामुळे खूप मोठी उधारी आंबा बागायतदारांची या ठिकाणी या थ्रिप्सच्या औषधामुळे झाली. त्यावेळी जर तुम्ही खरं बोलून सांगितलं असतं की ह्या आमच्या थ्रिप्सवरती आमचं कुठचंही औषध आलेलं नाही आणि जर तुम्ही असं सांगितलं असतं तर आंबा बागायतदारांनी ते औषध घेतलं नसतं आणि त्यांचं हे नुकसान जे झालेलं आहे ते न भरून येणारं नुकसान कधी झालं नसतं आणि ते तुमच्या बाजूने राहिले असते. आणि मी त्यांना सांगतो की ह्या ठिकाणी आंबा बागायतदारांच्या बरोबर आम्ही आहोत. ही आंबा बागायतदारांना आणि गुन्हेगारांची भूमिका आमच्याबद्दल ठेवू नका अशी एक त्यांनी भावना ठेवलेली आहे. त्या प्रेसमध्ये आम्ही वाचलं. आंबा बागायतदारांबद्दल सुद्धा तुम्ही गुन्हेगारांची भूमिका अशी ठेवू नका. आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आणि आम्ही त्यांच्या पाठीशी राहू. कोणाच्या सांगण्यावरनं तुम्ही जर प्रेस घेत असाल, कोणाच्या सांगण्यावरनं तुम्ही जर हे अशा पद्धतीचं वक्तव्य निषेध करत असाल तर आम्ही तुमचा पण निषेध करतो. आम्ही आंबा बागायतदार काजू बागायतदार या शेतकऱ्यांच्या पाठीशी सिंधुदुर्गातल्या राहू आणि त्या पद्धतीचा निषेध आम्ही या ठिकाणी व्यक्त करत आहोत. औषध विक्रेत्यांसंदर्भात हे बघा काय माहिती आहे की मागच्या वर्षी सुद्धा ह्याच प्रकारचं वक्तव्य पालकमंत्री नितेश राणेंनी केलं होतं की कुठच्याही प्रकारची औषधाची थ्रिप्सची औषधं जी दिली गेली होती आंबा बागायतदारांना त्याचे कुठच्याही प्रकारचे औषधाचे पैसे देऊ नका असं नितेश राणेंनी वक्तव्य केलं होतं. त्यावेळी हे झोपले होते का? हा खरा म्हणजे प्रश्न आहे. त्यावेळी त्यांनी प्रेस का नाही घेतली उठून? म्हणजे तू काय करा, तुम्ही मारल्यासारखं करा आणि मी रडल्यासारखं करतो अशा पद्धतीची भूमिका यावेळी औषध विक्रेत्यांनी घेतलेली आहे आणि पालकमंत्र्यांनी सुद्धा घेतलेली आहे. हे औषध विक्रेते कोणाचे आहेत? हे कोणाचे एजंट म्हणून काम करतायत? हे पालकमंत्र्यांचे एजंट म्हणून काम करतायत का? हा खरा म्हणजे प्रश्न आहे. त्यामुळे अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी करू नये. ज्यांच्यामुळे तुमचा धंदा चालू आहे त्यांच्याबरोबर तुम्ही राहावं, त्या शेतकऱ्यांबरोबर तुम्ही राहावं
आम्ही खत विक्रीचं पण मागच्या वेळी खताची जो बोगस खत विक्री केली त्याच्याबद्दल सुद्धा आवाज उठवला होता आणि आम्ही खत विक्रेत्याने बोगस खत विक्रेत्यांना धरून त्यावेळी आम्ही त्यांना शेतकऱ्यांना पैसे पण पाठी द्यायला लावले होते. मग अशा वेळी तुम्ही का बोलत नाही? अशा वेळी बाहेर येऊन तुम्ही का बोलत नाही की हे खत बोगस विक्री केली? मागच्या वेळी थ्रिप्सचा विषय होता, थ्रिप्सच्या कीटकनाशकाचा विषय होता, त्यावेळी बाहेर पडून तुम्ही सांगितलं पाहिजे होतं की ही औषधं बोगस आहेत म्हणून, ही औषधं घेऊ नका म्हणून. पण ती औषधं घेतली गेली शेतकऱ्यांकडनं आणि त्याची मोठी उधारी या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये औषध विक्रेत्यांची शेतकऱ्यांकडनं झाली आणि त्याची वसुली आतापर्यंत ते करत आहेत. अधिवेशन हे आश्वासन दिलेलं आहे येत्या 23 तारीखपर्यंत आंबा बागायतदार, शेती बागायतदार किंवा आम्ही हे सगळे त्या ठिकाणी लक्ष ठेवून आहोत. ती जी नुकसान भरपाई आहे त्यांची हेक्टरी जवळजवळ 5 लाख रुपये या ठिकाणी देण्यात येणार असं त्यांची मागणी आहे. 5 लाख रुपये आंबा बागायतदारांना आणि काजू बागायतदारांना 3 लाख रुपये अशी मागणी त्यांची आहे. किती ही नुकसान भरपाई देत आहे सरकार ह्याच्यामध्ये 23 तारखेच्या आत त्यांना करणं गरजेचंच आहे, कारण हा आंबा बागायतदार, शेती बागायतदार नाहीतर रस्त्यावर उतरणार आहे. त्यामुळे ही रस्त्यावर उतरण्याची भीती पालकमंत्री नितेश राणेंना आहे. त्यामुळे त्यांनी ती जाहीर करावी लवकरात लवकर, नाहीतर हे शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी कोकण एक्सप्रेस डिजिटल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.